नमस्कार, मी पूनम पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे मनापासून आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते. आणि आज आपण गेलेलो होतो मावळ फिरण्यासाठी आणि तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये बघू शकता की मावळ हा किती सुंदर आहे आणि निसर्गाने इतक्या सुंदर ठिकाणी मला राहण्याची संधी दिली आणि हे सगळं मी पाहू शकते. त्याबद्दल मी निसर्गाचे देवाचे सर्वांचे आभार मानते. दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी मावळात प्रचंड पाऊस झालेला आहे. ह्या झालेल्या पावसामुळे प्रत्येक डोंगरातून एकतरी धबधबा हा वाहताना दिसतोच. सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये वसलेली ही छोटी छोटी गावं, हे धबधबे, त्याचबरोबर इंद्रायणी भाताची केलेली ही शेती तुमचं मन प्रफुल्लित केल्याशिवाय राहत नाही. त्या दिवशी आम्ही आधी गेलो होतो लोणावळ्यामध्ये आणि लोणावळ्यातनं मावळामध्ये येईपर्यंतच संध्याकाळचे 4 वाजलेले होते. त्यामुळे आभाळ आलेलं आहे, थोडासा अंधार पडलेला आहे आणि व्हिडिओची क्वालिटी मला तरी इतकी व्यवस्थित वाटत नाही आहे. पण तरीसुद्धा मला जितकं शक्य झालं आहे तितकं मी सुंदर असे व्हिडिओ काढण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे. तर पुढे मी खंडीला जाण्याचा विचार करत आहे. तर जेव्हा खंडीला जाईल तर नक्कीच तेथील सुद्धा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करेल. ही हिरवळ पाहून मनामध्ये एकच कविता आली. हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे, त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ती खेळत होती. तर फ्रेंड्स, असा होता माझा हा आजचा छोटासा पण भन्नाट व्हिडिओ. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.